हॅलो. आजच्या व्हिडिओचं कारण थोडंसं स्पेशल आहे, कारण की आज मम्मींचा बड्डे आहे आणि मम्मींच्या बड्डेनिमित्त थोडंसं काहीतरी स्पेशल करायचं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. तर थोडंसं मी त्यांच्याबद्दल काही लिहिलेलं आहे, ते मी बोलतात पटकन नाही येणार, पण मी जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला थोडंसं वाचून दाखवणार आहे. काय सांगू तुम्हाला, सासू नावातच सगळं दडलं आहे, पण पिढ्यानपिढ्यांना का जणू हे नातं जरा अवघडलं आहे. माझं मात्र तसं नाही, माझ्यासोबत काही वेगळंच घडलं आहे. सासूच्या बाबतीत मात्र मी माझं नशीब काढलं. तसं बघायला गेलं तर तिला फार काही भेटलं नाही, पण ती माझी सासू आहे हे मला कधी वाटलंच नाही. देव करो माझ्या रूपाने तिला अजून एक लोक भेटू दे, माझ्यासोबत बोलून तिला थोडं हलकंसं वाटू दे. माझा सुरू झालेला प्रवास तिचा आता संपत आला आहे, पण तिच्या सासूरवासाचा वारसा तिने मला नाही दिला. सगळे तर असंच म्हणतात की सासू म्हणे वाईट असते. ती खुलून हसली की मला तिच्यात आई दिसते. आईला सोडून इकडे येणं खरं तर मला पटलं नव्हतं, पण सगळं इतकं सोपं जाईल असं खरंच वाटलं नव्हतं. इतकं सगळं छान चाललं आहे, त्यात माझा खारीचा वाटा आहे. इतकं सगळं छान चाललं आहे, त्यात माझा खारीचा वाटा आहे, पण आमच्या सर्वांच्या सुखामध्ये तुमचा सहभाग खूप मोठा आहे. सासरच्या उंबरठ्यावर प्रवास केल्यानंतर माझी बाजू सर्वात आधी तिला कळाली. असतील काही भाग्य माझे, म्हणून मला आईसारखी सासू मिळाली. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई म्हणायचं नातं नसतं प्रत्येक वेळी, कधी कधी मायेचा स्पर्शच पुरेसा असतो. तसंच तुमचं आहे माझ्यासाठी. सासूबाई म्हणून आलात, पण मनात आईचं स्थान घेतलं. तुमच्या शब्दांनी धीर मिळाला, तुमच्या हसण्यात घराचं सुख दिसलं. रक्ताचं नातं नसतानाही तुम्ही आपलेपणाची सुंदर व्याख्या बनलात. देवाकडे एकच प्रार्थना आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी होऊ नये. तुमचं आयुष्य आनंदाने समाधानाने भरलेलं असावं आणि आम्हाला नेहमी तुमची माया मिळत राहावं. तुम्ही फक्त सासूबाई नाही, आमच्या घराचा प्रेमळ आधार आहात. तुमच्यासोबत अजून खूप सुंदर आठवणी बनवायच्या आहेत. अशीच कायम आमच्या आयुष्यात प्रेमाची सावली बनवून राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी. हॅपी बर्थडे. जन्म देते ती आई असते आणि जीवन साथी देते ती सासूबाई असते. संस्कार करते ती आई असते आणि संस्कार करणं शिकवते ती सासूबाई असते. मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते आई, पण आपलाच मुलगा दुसऱ्या मुलीच्या हातात सोपवते ती मात्र सासूबाई. समंजस बनवते ती आई आणि शासन करून सुधरवते ती मात्र सासूबाई. आपल्या काळजाच्या तुकड्याची पाठवणी करते ती आई, पण दुसऱ्या घरची लक्ष्मी आपल्या घरात स्वीकारते ती मात्र सासूबाई. ठेच लागली तरी आठवते आई, पण जखमेवर मलम लावते ती मात्र सासूबाई. खरंय हो, सासू कधी आई होत नाही, पण ती आईपेक्षा कमी सुद्धा नाही. माझी आई सुखाची जन्म देते ती आई असते आणि जीवन साथी देते ती सासूबाई असते. संस्कार करते ती आई असते आणि संस्कार करणं शिकवते ती सासूबाई असते. मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते आई, पण आपलाच मुलगा दुसऱ्या मुलीच्या हातात सोपवते ती मात्र सासूबाई. समंजस बनवते ती आई आणि शासन करून सुधरवते ती मात्र सासूबाई. आपल्या काळजाच्या तुकड्याची पाठवणी करते ती आई, पण दुसऱ्या घरची लक्ष्मी आपल्या घरात स्वीकारते ती मात्र सासूबाई. ठेच लागली तरी आठवते आई, पण जखमेवर मलम लावते ती मात्र सासूबाई. खरंय हो, सासू कधी आई होत नाही, पण ती आईपेक्षा कमी सुद्धा नाही. माझी आई सुखाची